तिकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेत। यावेळी जरांगेंनी सरकारशी चर्चा करायला हवी, यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल असं आवाहन उदय सामंत यांनी केलं। मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेच, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे असं देखील सामंत म्हणाले। जे काही मराठा समाजाला द्यावं लागेल ओबीसीचं न हिरावून घेता, कारण शेवटी ओबीसी समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे किंवा जो न्याय दिलेला आहे त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही, ही देखील शासनाची जबाबदारी आहे। पण मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका मागच्या सरकारनं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली, ते आरक्षणातून टिकलेलं आहे। आणि म्हणून आपल्या माध्यमातून मनोजजींना मला विनंती करायची की संवाद करण्याचा देखील निर्णय कधीतरी झाला पाहिजे। सरकारबरोबर त्यांनी बोललं पाहिजे, त्यांचे जे काही गैरसमज असतील ते आम्ही दूर करू, आमचे गैरसमज ते दूर करतील। तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू झालंय। दरम्यान सरकारनं चर्चेसाठी त्यांचं शिष्टमंडळ पाठवावं असं वक्तव्य जरांगेंनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाही हे सगळ्यांना कळणं गरजेचं आहे। आमचा सरकारसोबत कोणताही संपर्क झालेला नाही, आम्हाला त्यांची गरज नाही, मात्र आपला शत्रू कोण आहे हे मराठ्यांना कळणं गरजेचं आहे असं जरांगे पाटील म्हणाले। सामंत म्हणाले पाटील 10% मराठा समाजाला आरक्षण दिलंय, टिकणारा श्वासाला आरक्षण दिलंय। जरांगे पाटलाचे काही गैरसमज असेल तर त्याने समोर यावं, सरकारसोबत चर्चा करावी। समोरच आहे ना, मागून वार्निंग करीत मी 10% न मागितल्याला दिलं म्हणजे पाठीत खंजीर खूपच न म्हणते वार्निंग करीत समोरच चर्चेला समोरच या कोण या पाठीमागून वार्निंग नक्कीच 10% देऊन बळत 10% टाकलं हे वार नाही करीत। दुसरीकडे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवरती टीका केली। मनोज जरांगे हे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढतायत असं नवनाथ वाघमारे म्हणाले। मनोज जरांगेची ती नौटंकी असू शकते, कारण मनोज जरांगेची दुसऱ्या तिसऱ्या ज्यावेळी जरांगे 15 दिवस उपोषण करत होता त्यावेळी त्याची तब्येत खालावत होती, आता तिसऱ्या दिवशी तब्येत कसं काय खालावू शकते? खरं तर जरांगे अस्तित्वासाठी लढतोय, स्वतःचं अस्तित्व मराठा समाजातून संपलेलं आहे। मराठा समाजामध्ये त्याला म्हणजे काउंटर करण्यासाठी सुरेश धस नावाचा माणूस मराठा समाजाचा नेता झाला आहे आणि सुरेश धस नेता झाल्यामुळं मनोज जरांगेला आता झोप येत नाही, म्हणून मनोज जरांगेंनी सामूहिक उपोषणाचं नाटक केलंय। खरं तर सामूहिक उपोषण करण्याची सुद्धा वेळ जरांगेला का आली? एक महत्त्वाची बातमी आहे, एसटीच्या तिकीट दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। छत्रपती संभाजीनगर इथल्या मध्यवर्ती एसटी स्थानकांवरती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन आज करण्यात आलं। एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली 15% भाडेवाढ ही अन्यायकारक आहे असं अंबादास दानवे म्हणाले। तर धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। तर हिंगोलीच्या बसस्थानक परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। त्यासोबत ही भाडेवाढ रद्द करण्याची मागणी उबाठा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे। 15% भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिट मध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगवेगळ्या ठिकाणी वाटतंय, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभन दाखवतंय, आणि मग एसटी साठी का सर्वसामान्य माणूसच एसटीनं प्रवास करतो ना। याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीनं प्रवास करतो, आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये, आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफळ खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता, मला स्वस्त